मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कोणी आधीचे आपले व्हिडिओ पाहिलेले नसतील त्यांनी आपले व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी टिंबटिंब येथे पुकारला? आता संप तर पुकारला, पण कोणत्या ठिकाणी पुकारला असे पण विचारलेले आहे. मुंबईसाठी एकदम महत्वाचा असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, तलवार मुंबई. तलवार मुंबई या ठिकाणी संप पुकारला होता. प्रश्न परत एकदा रिपीट करा. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी 15 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी तलवार या ठिकाणी मुंबई या जिल्ह्यात येथे पुकारला होता? दुसरा प्रश्न बघा. सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? सर्व राज्यात ग्रामसभा असाव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? ऑप्शन बघा. व्ही.टी. कृष्णमचारी समिती, बलवंतराय मेहता समिती, तखतमल जैन समिती, व्ही.के. राव समिती. तर मित्रांनो, तखतमल जैन समितीने अशी शिफारस केली होती की सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात. तिसरा प्रश्न बघा. औरंगाबाद जिल्ह्यातील टिंबटिंब हे सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. आता ज्यांचा कोणाचा औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये फॉर्म असेल त्यांनी हा प्रश्न व्यवस्थित लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, ऑप्शन बघा. पैठण, फुलंब्री, दौलताबाद आणि सिल्लोड. तर संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणचे सीताफळ प्रसिद्ध आहे, लक्षात राहू द्या. चौथा प्रश्न बघा. अमरावती जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा पर्यटन निवडा. आता तुमचा मॅप हा महाराष्ट्राचा मॅप हा कव्हर पाहिजे. कोणत्या जिल्ह्याला कोणता जिल्हा लागून आहे, कोणत्या जिल्ह्याला कोणतं राज्य लागून आहे, कोणत्या राज्याला किती जिल्हे लागून आहेत हे आपल्याला माहित पाहिजे, मुख्यतः महाराष्ट्राचं. ऑप्शन बघा. वाशिम दिलेले सर्व, अकोला आणि वर्धा. तर अमरावती जिल्ह्याला शेजारील जिल्हे कोणते लागलेले आहेत, लक्षात राहू द्या. दिलेले सर्व म्हणजेच वाशिम, अकोला आणि वर्धा हे तीनही जिल्हे लागून आहेत. पाचवा प्रश्न बघा. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? गेल्या भरतीला प्रश्न विचारला होता. दालमा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा. पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा आणि ओडिशा. हा प्रश्न वनरक्षक भरतीला विचारला होता. तर दालमा अभयारण्य जे आहे ते झारखंड या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. झारखंड राज्यात दालमा अभयारण्य आहे. सहावा प्रश्न बघा. भूपेंद्रनाथ दत्त खालीलपैकी कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? आता भूपेंद्रनाथ दत्त कोणत्या संघटनेचे संस्थापक होते? ऑप्शन बघा. अनुशीलन समिती, इंडिया हाऊस यापैकी नाही आणि मित्रमेळा. तर भूपेंद्रनाथ दत्त जे आहे ते अनुशीलन समितीशी संबंधित आहेत, म्हणजे त्या संघटनेचे संस्थापक आहेत. सातवा प्रश्न बघा. ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? ऑप्शन बघा. हाडांचा अभ्यास, जीवाणूंचा अभ्यास, पक्ष्यांचा अभ्यास आणि कर्करोगाचा अभ्यास. तो ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास, लक्षात राहू द्या. ऑर्निथोलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. आठवा प्रश्न बघा. 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले होते? आता 1740 मध्ये बाजीरावांचा मृत्यू झालता. हा एक प्रश्न तुम्हाला पडण्याजोगा आहे. बाजीरावांचा मृत्यू कोणत्या वर्षी झालता? तर 1740 मध्ये झालता. आणि त्यांच्यानंतर मराठ्यांचा कोणता पेशवा म्हणून कोण पदावर आले होते? मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण पदावर आले होते? बाळाजी विश्वनाथ, सदाशिवराव, महादेवराव आणि बाळाजी बाजीराव. तर मित्रांनो, बाळाजी बाजीराव हा पदावर आला होता. मराठ्यांचा पेशवा म्हणून बाळाजी बाजीराव हा पदावर आला होता. नवा प्रश्न बघा. मानवी रक्त रासायनिक दृष्ट्या टिंबटिंब असते. आता मानवी रक्त रासायनिक दृष्ट्या कसे असते? आम्लधर्मी, दोन्हीही, आलमारी धर्मी आणि एकही नाही. तर मानवी रक्त रासायनिक दृष्ट्या आम्लारी धर्मी असते, लक्षात राहू द्या. 10वा प्रश्न बघा. घटनात्मक तरतुदीनुसार विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? आता बघा, विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते, म्हणजे त्याच्यावरती नसते. ऑप्शन घ्या. 350, 480, 450 आणि 500. तर घटनात्मक तरतुदीनुसार विधानसभेचे सदस्य संख्या जास्तीत जास्त 500 इतकी असू शकते, लक्षात राहू द्या. 500. 11वा प्रश्न बघा. परभणी जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? ज्यांनी परभणी जिल्ह्यात फॉर्म भरला त्यांच्यासाठी एकदम महत्वाचा असा प्रश्न. परभणी जिल्ह्यात तालुके किती आहेत? ऑप्शन बघा. 8, 9, 12 आणि 10. तर याचे उत्तर आहे 9.
किती 9. परभणी जिल्ह्यात तालुके किती येतं 9. लक्षात राहू द्या, परभणी जिल्ह्यात तालुक्यांची संख्या 9. 12 प्रश्न बघा, ऑडिओमीटर बरोबर ध्वनीची तीव्रता मोजणे, कॅलरीमीटर प्रश्नचिन्ह. तर ऑडिओमीटरद्वारे ध्वनीची तीव्रता मोजतात, तर कॅलरीमीटरद्वारे काय मोजले जाते? ऑप्शन बघा, प्रकाशाची तीव्रता मोजणे, उष्मांक मोजणे, वाहनाचा वेग मोजणे आणि शक्ती व बल मोजणे. तर कॅलरीमीटरद्वारे उष्मांकाची संख्या मोजली जाते, उष्मांक मोजले जातात. कशाद्वारे? कॅलरीमीटरद्वारे. आणि ऑडिओमीटरद्वारे ध्वनीची तीव्रता मोजतात. 13वा प्रश्न बघा, मुंबई येथे असलेले टिंबटिंब गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मुंबईसाठी महत्वाचा प्रश्न. मुंबई येथे असलेले कोणते गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे? ऑप्शन बघा, व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही, हँगिंग आणि शालिमार. तर व्हिक्टोरिया व हँगिंग दोन्हीही हे गार्डन प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत मुंबई या जिल्ह्यात. 14वा प्रश्न बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? हे खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन बघा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त. तर जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात पालकमंत्री. लक्षात राहू द्या, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. कोण असतात जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष? पालकमंत्री. 15वा प्रश्न बघा, सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते? ऑप्शन बघा, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश. सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारे राज्य आहे उत्तर प्रदेश. लक्षात राहू द्या, उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर 4 आपले योग्य राहील. 16वा प्रश्न बघा, इसवी सन 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, नारायण मेघाजी लोखंडे आणि लाला हरदयाळ. तर मित्रांनो, इसवी सन 1920 मध्ये स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. लक्षात राहू द्या, लाला लजपत राय. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 17वा प्रश्न बघा, एका महसूल मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग 3 चा अधिकारी असतो, हे विधान बरोबर आहे की चूक आहे असे ओळखायचे आहे तुम्हाला. ऑप्शन बघा, चूक, यापैकी नाही, संदिग्ध आणि बरोबर. एका महसुली मंडळासाठी असणारा मंडळ अधिकारी हा वर्ग 3 चा अधिकारी असतो, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 18वा प्रश्न बघा, भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? आता नेपाळची सीमा कोणत्या राज्याला लागून नाही ते राज्य ओळखायचे आहे. ऑप्शन बघा, उत्तराखंड, आसाम, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. तर भारताच्या कोणत्या राज्याला नेपाळची सीमा लागून नाही? तर मित्रांनो, आसामला नेपाळची सीमा जी आहे ती लागून नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 19वा प्रश्न बघा, संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन टिंबटिंब या साली जालना हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला होता. तर जालना जिल्हा केव्हा अस्तित्वात आला होता? ऑप्शन बघा, 1981, 1995, 1992 आणि 1988. तर संभाजीनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन जालना हा नवीन जिल्हा 1981 या साली अस्तित्वात आला होता. ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहील. 20वा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा. आता जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. तर गट अ मध्ये बघा, क, ख आणि ग, आणि गट ब मध्ये 1, 2 आणि 3. तर क बघा काय, ब जीवनसत्व, ख बघा काय, क जीवनसत्व, ग बघा काय, ई जीवनसत्व, आणि गट ब मध्ये बघा, पहिलं म्हणजे वांजपणा, दुसरं म्हणजे बेरी आणि 3 म्हणजे अशक्तपणा. तर याचे उत्तर राहील, लक्षात राहू द्या, याचे उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. क ची जोडी 2 सोबत, क ची जोडी 2 सोबत बघा, ब जीवनसत्व आणि बेरी. ब जीवनसत्वामुळे बेरी. ख बरोबर 3. ख काय आहे? क जीवनसत्व बरोबर अशक्तपणा. लक्षात राहू द्या, क जीवनसत्व बरोबर अशक्तपणा आणि ग बरोबर 1. तर ग काय, ई जीवनसत्व, आणि 1 बघा काय, वांजपणा. ई जीवनसत्व आणि वांजपणा. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच क हे आपले ऑप्शन बरोबर राहील. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे 20 प्रश्न. हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असेल, त्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल, त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.